गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीत काँग्रेस पक्षाचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते विजयभाऊ वडेट्टीवारांनी केला। शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत, मोठं आंदोलन काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे। काय बघा की आज गोशीखुर्द धरण झाल्यानंतर खाली जे गावं आहेत जवळपास 120 गावं अशी आहेत जे नदी काठावर आहेत आणि वैनगंगेतून पाणी पुरवठा त्या सगळ्या गावांना होतो। वैनगंगा नदी कधीच कोरडी पडत नाही, परंतु धरण झाल्यामुळे वैनगंगा नदीचा पात्र पूर्ण कोरडा झालेला आहे आणि या सगळ्या गावांना वॉटर सप्लाय स्कीम तिथून असल्यामुळे पूर्ण गावामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पाण्याचा किल्लत आहे, फार पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे आणि पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली। 8 दिवसापूर्वी मी संबंधित अधिकाऱ्यांना गोशीखुर्दच्या असेल कलेक्टरला असेल मी सूचना दिल्या होत्या की तुम्ही पाणी सोडायचं काम करा। त्यावेळेस गोशीखुर्दचे अधिकारी सांगत होते की आमचा टॅक्स थांबलेला आहे, मला टॅक्स गेला खड्ड्यात, लोकांना पिण्याला पाणी मिळत नाही आणि या पद्धतीने जर सरकारी अधिकाऱ्यांचं उत्तर असेल ज्या जिल्ह्याचं पालकत्व मुख्यमंत्र्याकडे आहे आणि अशी जर उत्तर देऊन जर लोकांना त्रास देत असतील तर कोण सोडणार। म्हणून आज जिल्हा काँग्रेस कमिटीने जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनातून मी अधिकाऱ्यांना वॉर्न केलं आहे, सोमवार दिवस तुमचा, मंगळवार दिवस आमचा। मी अधिकाऱ्यांना डांबून ठेवेन, मी सोडणार नाही, कारण 120 गावामध्ये आता पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे आणि गांभीर्याने घ्या म्हणून मी कलेक्टरला बोललो आहे आणि संबंधित इरिगेशनच्या विभागाच्या अधिकाऱ्याला बोललो आहे। सोमवारपर्यंत पाणी नाही झाला तर मग मी मात्र माझ्या स्टाईलने मी कशाची पर्वा करणार नाही, कोण काय करते ते बघेल, पण मात्र जनतेला घेऊन यांना मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मला आश्वस्त केलं अधिकाऱ्यांनी की सोमवारी संध्याकाळपर्यंत आम्ही पाणी सोडू, आता मी वाट बघतोय। भाऊ, अजून काही राजकीय प्रश्न, राज ठाकरे यांच्या बँकच्या विरोधात मराठी भाषेच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे, तर उदय सामंत यांनी राज ठाकरेची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलन मागे घेतलं। काय आहे की राज ठाकरेच्या आंदोलनाच्या संदर्भात सरकार आणि राज ठाकरे यांनी बघायचं, मराठी महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी भाषेचा सन्मान हा केला गेलाच पाहिजे। आज काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कायदा हातात घेऊ देणार नाही, मला कदाचित त्यांना मुख्यमंत्र्यांकडून उदय सामंतजी गेले असतील सरकारच्या माध्यमातून, त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की मराठी भाषेच्या संदर्भात राजकारण येता कामा नये, मराठी भाषा सुरू असली पाहिजे। बँकांचे व्यवहारही कदाचित आता आपला मराठी माणूस जर उद्या तामिळनाडूमध्ये जात असेल तर त्याला तामिळ भाषा येणार नाही, पण त्याला काही दिवस काही वेळ दिला गेला पाहिजे आणि म्हणून कायदा हातात घेऊन जर ही भाषा होत असेल तर सरकार मला वाटतं राज ठाकरेंना सांगत असेल तू मराठी भाषेसाठी आंदोलन करा आणि आम्ही तुम्हाला सांगू त्यावेळेस ते मागे घ्या। नाहीतरी परवाच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी आमच्या नव्या वर्षाच्या भाषणामध्ये सांगितलं होतं माझा फडणवीसांना पाठिंबा आहे, म्हणजे यांचा एकमेकाला पाठिंबा आहे आणि पाठिंबा असताना मराठी भाषेची गळचेपी होत असताना आंदोलन का करावं लागतं। तर आंदोलन करून ते आंदोलन मागे घेण्याचा प्रयत्न झाला असेल तर किंवा मधात थांबवण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला असेल तर हे अपयश कोणाचं, राज ठाकरेचं की सरकारचं, की यांच्या आपसी एकमेकांच्या मैत्रीचा हा खरा प्रश्न निर्माण होतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।